घराच्या या दिशेला तांब्यापासून बनवलेला ठेवा सूर्य. नशीब तुमची साथ देईल, वाढेल संपत्ती आणि समृद्धी. वास्तूनुसार घराच्या सजावटीमध्ये काही चित्रे, फुले आणि रंगाची विशेष काळजी घेतल्यास घराच्या सौंदर्यासोबतच सुख आणि सौभाग्यही वाढवता येते. आशीर्वाद आणि सुखासाठी तांब्यापासून बनविलेला सूर्य घरात बसवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तीचे भाग्य सूर्यासारखे चमकू लागते. जीवनात धनसंपत्तीची कमतरता नसते आणि व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहते. परंतु घरात तांब्याचा सूर्य बसवण्यापूर्वी वास्तूविषयी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. चला जाणून घेऊया तांब्यापासून बनवलेले सूर्य घरामध्ये सकारात्मकतेसाठी कसे बसवायचे. तांब्यापासून बनवलेल्या सूर्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी वास्तू टिप्स. वास्तूनुसार घराच्या पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही ते घराच्या दारावर किंवा खिडकीवर लावू शकता आणि शक्य नसल्यास भिंतीवर लावू शकता. पूजेच्या खोलीच्या उत्तर पूर्व भिंतीवर तांब्याचा सूर्य लावणे फायदेशीर मानले जाते. दिवाणखान्यात तांब्याचा सूर्य ठेवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी ऑफिसच्या पूर्वाभिमुख भिंतीवर तांब्याचा सूर्य लावू शकता. वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये तांब्याचा सूर्य ठेवू नये. तांब्याचा सूर्य साफ करण्याची विशेष काळजी घ्या. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते. तांब्याचा सूर्य लावल्याने फायदा होतो. वास्तुशास्त्रानुसार कार्यालयात तांब्याचा सूर्य ठेवल्याने काम आणि व्यवसायात अपार यश मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद राहतो, ज्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. तांब्याचा सूर्य घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहते आणि घरातील त्रासापासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की तांब्याचा सूर्य धारण केल्याने व्यक्तीला समाजात खूप मान सन्मान मिळतो आणि आरामात राहतो. असे मानले जाते की वास्तूचे नियम लक्षात ठेवून तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्याने व्यक्तीचे आकर्षण वाढते आणि नातेसंबंध सुधारतात.